तर जय श्रीराम पोट्टे हो, गुड मॉर्निंग. कशा आहे तुम्ही? चांगले आहात ना? तर आपल्या गावात झालं एक मोठं कांड. त्या कांडाच्या आपले काही ब्लॉग येऊन नव्हते राहिले. 2-3 दिवस झाले आपले ब्लॉगमध्ये होते. तुम्ही फॉलो लाईक काहीच करून नाही राहिले. तर आपले ब्लॉग कधी डीम झाले. तर आपण चाललो होतो आज पेट्रोल भरायला. कारण की 2 दिवस झाले पेट्रोल नव्हतं पंपावर. मग आलो पेट्रोल भरायसाठी. पेट्रोल झालं आपलं भरणं. मग आलो रामपेठेतलं. आपलं वजन पा किती वाढलं. त्याच्यानं मग आलो दवाखान्यात घेतली पावती घेतली फाडली. गेलो डॉक्टरजवळ. मग आलो बेडपाशी. कधी पेशंट कोणीच नव्हतं. आज गर्दी नव्हती दवाखान्यात. मग आलो आपलं झालं दवाखान्याचं काम झालं आपलं. तेवढ्यात निघालं आपल्याला जायचं होतं बँकेत. बँकेतलं काम होतं. आपण बँकेसाठी निघालतो. तेवढ्यात भाऊ पोचलो बँकेवर. बँकेत आलो. बँकेतही गर्दी आज कमी होती. आज गर्दी नव्हती बँकेत. तेवढ्यात गाडी दिली पार्किंगला येऊन आलो. मग काय भाऊ बँकेत पाहून द्या गर्दी काहीच नव्हती आज. त्यात गेलो बँकेमध्ये गेलो. त्या टाईम वेळ आहे म्हणे. तर त्यात टाईमपास चालू होता या मशीनमध्ये आपला. तर केला आपण या मशीनवर टाईमपास. काय हे बटणं दाबो इकडले तिकडे तिकडले इकडे काही टाईमपास चालू होता आपल्याला. तेवढ्यात ते आपल्याला काही समजली नाही. मशीन दिली सोडून निघालो. बँकेत पा गर्दी काहीच नव्हती. थांबून सगळेजण मस्त खुर्चीवर बसून झालं आपलं बँकेचं काम. निघालो कोण दुकानात जात होतो. दुकानात आलो. साखर घेतली निघालो आपण. मग आलो होतो अकोला जात होता आपल्याला फोन. तर अकोल्यात जावं लागते म्हणे. आपल्या गावात जे कांड झालं त्या कांडासाठी अकोल्यात जावं लागलं आम्हाला. तर मग आलो भाऊ. गाडी झाली ती पंक्चर. मग आलो ॲटोत बसून अकोल्यात. मग काय भाऊ अकोल्यात पाहून घ्या गर्दी अकोल्याचं काय तापमान. तेवढ्यात भाऊ असेच आमची कामं झाली. मग निघालो आम्ही घरी. मग अशाच ब्लॉगसाठी फॉलो आणि लाईक करा तुम्ही. फॉलो